नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक मैत्रिणीच्या कामी येतील अशा उपयुक्त व महत्त्वाच्या किचन टिप नंबर 1. प्रसादाचा शिरा झाल्यानंतर वरून आपण केळ्यांच्या चकत्या त्यामध्ये घालतो, पण काही वेळानंतर त्या चकत्या काळ्या पडतात. तसेच त्या अतिशय मऊ देखील होतात व दुसऱ्या दिवशी त्या प्रसादाचा वास देखील येतो. असे न होण्यासाठी प्रसादाचा रवा भाजताना त्यात केळ्याच्या चकत्या देखील त्यामध्ये टाकून भाजल्यास पूर्ण प्रसादालाच केळ्याचा सुरेख असा खूप छान असा स्वाद लागतो आणि प्रसाद 8 दिवस त्याला काहीही न होता चांगला टिकतो. तर प्रसादासाठी जर तुम्ही शिरा बनवत असाल तोही केळी घालून तर ही ट्रिक फॉलो करा. टिप नंबर 2. किचनच्या टाईल्सवरील चिकट डाग घालवण्यासाठी गरम पाण्यात 1 लिंबूचा रस आणि व्हिनेगर टाकून टाईल्स घासून घ्या. यामुळे किचन टाईल्स त्वरित साफ होतील. टिप नंबर 3. कपडे धुताना अनेकदा बाथरूम आपले घाण होते. तर बाथरूम घाण झाल्यामुळे कपड्यावर देखील डाग पडतात. त्यामुळे नेहमी आपले बाथरूम स्वच्छ नीट साफ करा आणि मग कपडे धुण्यासाठी बसा. रंग सोडणारे जर कपडे असतील तर ते कपडे नेहमी शेवटी धुवावे. कपडे वेगवेगळे सुकत घाला. एकावर एक कपडे सुकत घालू नका. पांढरे कपडे रंगीत कपड्यांसोबत कधीही वाळत घालू नका. तर कपडे धुताना व कपडे वाळवताना प्रत्येक गृहिणीने ही साधी सोपी ट्रिक्स नक्की लक्षात ठेवा. टिप नंबर 4. अनेकदा वॉशिंग मशीनमध्ये कपडे सुकवताना ते बऱ्याच प्रमाणात आकसतात आणि लहान होतात. त्यांना इस्त्री करणे खूपच कठीण जाते. या समस्येपासून जर तुम्हाला सुटका हवी असेल तर ड्रायर चालवताना त्यात बर्फाचे तुकडे घाला. असं केल्याने कपडे लहान होत नाहीत, म्हणजेच आपले कपडे आकसत नाहीत. तर वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना किंवा वाळवताना ही ट्रिक लक्षात ठेवा. टिप नंबर 5. कपडे धुण्यापूर्वी भिजत घालायला विसरू नका. कपडे कोमट पाण्यामध्ये भिजवण्याचा प्रयत्न करा. यामुळे अगदी घाणेरडे कपडेसुद्धा गरम पाण्यामुळे सहज साफ होतात. डिटर्जंट गरम पाण्यात विरघळवून घ्या आणि कपडे सुमारे 10 मिनिटे भिजवण्यासाठी त्यामध्ये सोडा. नंतरच कपड्याचे साबण लावून तुम्ही कपडे साफ करा किंवा धुवून घ्या. काही मिनिटातच तुमचे घाणेरडे कपडे देखील एकदम मिनिटातच स्वच्छ धुवून होतील. तर घाणेरडे कपडे स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक गृहिणीने ही टिप नक्की ट्राय करा. टिप नंबर 5. किचन ओटा फक्त साध्या पाण्याने साफ करण्यापेक्षा त्यात थोडेसे व्हिनेगर मिक्स केल्यास ओटा स्वच्छ तर होतोच, पण त्यावर जे असतात किटाणू ते देखील यामुळे मरतात. टिप नंबर 6. बरा न होणारा खोकला तसेच आवाज जड होणे ही लक्षणे खूप स्वरयंत्र म्हणजेच घसा आणि थायरॉइड ग्रंथीचा कॅन्सर असल्याचे सूचित करतात. प्रत्येक गृहिणीच्या कामी येईल अशी खास टिप नंबर 7. कैचीला धार लावण्यासाठी कैची नेलपेंटचे झाकण काढून घ्या व त्यावर कैची घासा. यामुळे कैचीला खूप छान अशी धार लागते. अतिशय खास टिप नंबर 8. केस खूप गळत असतील तर वडाच्या पारंब्या तोडून आणा आणि त्या सुकवून थोड्या ठेचून घ्याव्यात आणि एका लोखंडी कढईमध्ये खोबरेल तेल घेऊन 10 ते 11 कापूर वडी ठेचून 2 ते 3 चमचे मेथी दाणे ठेचून घ्यायचे त्यामध्ये टाकायचे आहेत आणि 5 ते 7 मिनिटे उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर ते गाळून एखाद्या बॉटलमध्ये तुम्ही ठेवू शकता व आठवड्यातून हे तयार केलेलं तेल 2 वेळा केसांना लावा. यामुळे केस खूप छान असे दाट होतील व आपली जी केस गळती होत आहे ती देखील यामुळे थांबेल. टिप नंबर 9. तुमच्या घरात तुळस नीट व्यवस्थित येत नसेल तर यासाठी काय करावे? तर यासाठी एखादा ग्लासभर पाणी घ्या
आणि त्यामध्ये पाऊण चमचा दही, पाऊण चमचा हळद घेऊन ते सर्व जिन्नस मिक्स करून घ्या व ते तुळशीला घाला. यामुळे तुळस चांगली वाढते. तर तुमच्या पण घरातील तुळस जर व्यवस्थित येत नसेल तर ही टीप ट्राय करा. टीप नंबर 10. स्वयंपाकघरातील फर्निचर नेहमी चमकदार दिसण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा त्याच्या पृष्ठभागावर कोरड्या मायक्रोफायबर कापडाने धूळ पुसून काढणे महत्त्वाचे आहे. तसेच महिन्यातून एकदा पूर्णपणे स्वच्छ करा. असं केल्याने फर्निचर, ट्रॉली, किचन कट्ट्यावर चिकटपणा देखील यामुळे येत नाही व आपलं स्वयंपाकघर किंवा किचन एकदम स्वच्छ चकाचक असं राहतं. माझ्या प्रत्येक मैत्रिणीच्या कामी येईल अशी टीप नंबर 11. एका स्प्रे बाटलीमध्ये 1 चमचा बेकिंग सोडा, 1 लिंबाचा रस आणि 1 कप कोमट पाणी एकत्र करून त्याचं मिश्रण तयार करा. आता ते कॅबिनेटमध्ये चांगले शिंपडा आणि 5 ते 10 मिनिटे तसंच ते मिश्रण शिंपडलेलं सोडा. नंतर ते स्पंज किंवा ब्रशने स्वच्छ धुवा आणि स्वच्छ ओलसर कापडाने पुसून काढा. आता कॅबिनेट थोडा वेळ उघडे ठेवा जेणेकरून ते पूर्णपणे कोरडे होईल. जर तुमची फर्निचर वारंवार घाण होत असेल तर तुम्ही हा उपाय आठवड्यातून 2दा नक्की करून बघा किंवा करू शकता. तर अतिशय उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट लाईक व पटापट मैत्रिणींना शेअर नक्की करा. टीप नंबर 12. प्लायवूड फर्निचर पॉलिश करण्यासाठी आपल्याला बाजारातून वेगवेगळे साफसफाईचे द्रव्य खरेदी करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या घरात आधीपासून असलेल्या वस्तू देखील वापरून तुम्ही साफसफाईचे उपाय बनवू शकता. तर यासाठी खास 1 कप पाणी, अर्धा कप व्हिनेगर व 2 चमचे खोबरेल तेल आणि डिशवॉशिंग लिक्विडचे काही थेंब तुम्ही यामध्ये टाकून घ्या व एका भांड्यामध्ये हे सर्व मिसळा आणि चांगले मिसळा. माझ्या प्रत्येक मैत्रिणीच्या व प्रत्येक गृहिणीच्या कामी येईल अशी टीप नंबर 13. कॅबिनेट कसे स्वच्छ करावे हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी खास ही टीप. किचनमध्ये बनवलेले प्लायवूड फर्निचर सोल्युशनने साफ करण्यापूर्वी आतील सर्व वस्तू काढून एकदा धूळ काढून घ्या. आता तयार मिश्रणात मायक्रोफायबर कापड किंवा स्पंज बुडवा आणि हलक्या हाताने घासून कॅबिनेट स्वच्छ करा. नंतर स्वच्छ सुती कापडाने पुसून टाका. असं केल्याने सर्व जो कॅबिनेटवरील चिकटपणा असतो तो चिकटपणा तर दूर होतोच व त्याला नवीनसारखी चमक देखील येते. तर तुमचे पण किचन कॅबिनेट साफ करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करा. टीप नंबर 14. हळकुंड आणि जायफळ दूध टाकून सहाणीवर उगाळून घ्या. हा लेप वांगाच्या डागावर लावा. 15 ते 20 मिनिटांनी चेहरा धुवून टाका. आठवड्यातून किमान एकदा हा उपाय नियमितपणे करा. यामुळे वांगाचे डाग लवकरच कमी होतात आणि हळूहळू निघून देखील जातात. तर वांगाचे डाग जर तुमच्या चेहऱ्यावरती असतील तर यासाठी प्रत्येक मैत्रिणीने ही टीप ट्राय करून बघा. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.